ज्यामध्ये सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष. आता आपण राजकारणाविषयी जे ऐकतो, वाचतो ते बरेचसे पक्षाशी संबंधित असतं. राजकीय पक्षांचं अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थामध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात आणि म्हणून या पाठामध्ये आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. आता आपल्या शाळेमध्ये, परिसरामध्ये काही गट असतात, संस्था असतात, संघटना असतात. त्या कोणत्या ना कोणत्या कामाचा पाठपुरावा करत राहतात. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना पुढाकार घेते. विविध चळवळीच्या आंदोलनाविषयी तुम्ही वाचता. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याचप्रमाणे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यामध्ये पुढाकार घेत असतात. समाजातील अन्य संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये फरक आहे. आता राजकीय पक्ष एक प्रकारे सामाजिक संघटनाच असते, परंतु त्यांची उद्दिष्ट, कार्यपद्धती ही वेगळी असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असं म्हणतात. आता राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचं शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. तर अशा पद्धतीनं राजकीय पक्ष आणि सत्ता यांचं जवळचं समीकरण असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्ता मिळवणे. राजकीय पक्षाचा हेतू केवळ निवडणुकाच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळं सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्पराशी सतत स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे लागते आणि म्हणून त्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे विचारसरणीचा आधार. आता प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नाबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातूनच पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असं म्हटलं जातं. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच आपल्याला दिसून येते. त्यामुळं पक्षामध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणं अवघड झालेलं आहे. आता पक्ष कार्यक्रम आपली विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. आता सत्ता म्हणजे सरकार स्थापन करणे. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ताचं जर आपण सरकार घेतलं तर सुरुवातीला BJP आणि शिवसेना या दोन पक्षांनी निवडणुका लढवल्या, परंतु त्यांच्यामध्ये मतभिन्नता आली आणि मग शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याशी हातमिळवणी केली आणि मग त्यांचं सरकार स्थापन झालं. आता शासन व जनता यांच्यातील दुवा. राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या, गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य राजकीय पक्ष करतात. शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न
करते. आता भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. आता स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र आणि राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होतं. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पक्षपद्धतीचं वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असं केलं जातं. आता एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिलं गेलं. हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिले. 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचं वर्चस्व असणं ही बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचं शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीनं खोटा ठरवला. आघाडीचं शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावलेली आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आघाडीचंच शासन स्थिरावलेलं आहे. आता भारतातील काही प्रमुख राजकीय पक्षांची आपण ओळख करून घेऊया. आता राष्ट्रीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 साली या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही एक सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ. त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकासाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे आणि त्यानुसार या पक्षानं अनेक कार्यक्रम राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. दुसरा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला हा पक्ष. 1925 साली या पक्षाची स्थापना झाली. हा एक जुना पक्ष म्हणून कष्टकरी, कामगार, मजूर यांच्या हितासाठी काम करणारा पक्ष. या पक्षाचा भांडवलशाहीला कायमच विरोध राहिलेला आहे. आता 1960च्या दशकात चीन आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशापैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून या पक्षातील नेत्यामध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली. त्यातूनच भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष 1964 साली स्थापन झाला. पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. आता भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष. भारतीय जनसंघ 1951 मध्ये स्थापन झाला. 77 मध्ये जनता पक्षात हा जनसंघ विलीन झाला. परंतु जनता पक्षाचं हे स्वरूप फार काळ टिकलं नाही. पक्ष फुटला आणि त्यातून भारतीय जनसंघानं भारतीय जनता पक्ष या नावानं 1980 मध्ये हा पक्ष स्थापन केला. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचं जतन केलं पाहिजे असं या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणावर या पक्षाचा भर आहे. त्यानंतर पुढचा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादाला या पक्षाचा विरोध आहे. पुढचा आहे बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक या बहुजन या शब्दामध्ये समावेश होतो. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेसमध्ये 1999 मध्ये बाहेर पडून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यावर या पक्षाचा विश्वास आहे. 1999 ते 1914 या काळामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष महाराष्ट्रावरती सत्तेवर आलेला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्ष. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना
1998 मध्ये झाली. 1916 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, दुर्बल घटकाचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण राहिलेलं आहे. आता या पक्षाच्या त्या ठिकाणी इतर पक्षांची माहिती पाहिल्यानंतर वर्तमानपत्रात आपण अनेक अशा बातम्या ऐकलेल्या असतात. भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षाबाबत यामधून आपल्याला माहिती समजते. हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित आहेत का? राज्यात काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात तर काही राज्यापुरते प्रभावी असतात, असे का? असे प्रश्न जे आपल्याला पडतात, या प्रश्नांच्या अनुषंगाने विचार करता भारताच्या विविध प्रदेशामध्ये विविध भाषा बोलणारे आणि परंपरा, संस्कृती यांच्यातली विविधता असणारे लोक आहेत. प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा आहे. प्रदेशाच्या भौगोलिक स्वरूपात विविधता आहे. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशाचा त्या ठिकाणी अभ्यास केला की ते आपल्या लक्षात येतं. आता आपली भाषा, आपला प्रदेश यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आत्मीयतेची भावना असते आणि त्यातूनच मग प्रादेशिकता निर्माण होते. लोक आपल्या प्रदेशांच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. आपली भाषा, आपलं साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक सांस्कृतिक चळवळी इत्यादी बाबत आपल्याला अभिमान वाटू लागतो आणि त्यातूनच भाषिक अस्मिता प्रबळ होते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधनसामग्री, रोजगाराच्या संधी याला आपला हक्क असावा, या भावनेतूनच प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्याच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते आणि त्यातूनच त्या ठिकाणी स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात. आता यानंतर प्रादेशिक पक्षाबद्दल आपण पुढच्या भागामध्ये माहिती पाहूया. धन्यवाद. आता प्रादेशिक पक्ष विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्यांचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असं म्हटलं जातं. त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो, तरीही आपल्या देशामध्ये प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, त्यांना अधिकार मिळावे, स्वायत्तता मिळावी, यासाठी हे प्रादेशिक पक्ष त्या ठिकाणी झटताना आपल्याला दिसून येतात. आता भारतातील प्रादेशिक पक्षांचं स्वरूप जे आहे ते हळूहळू बदलू लागलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये प्रादेशिक अस्मितामधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या. स्वतंत्र खलिस्तान, द्रविडस्थान अशा मागण्यांचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता. पंजाब, तामिळनाडू, जम्मू काश्मीर या राज्यातील प्रादेशिक पक्षाची उदाहरणे या संदर्भात आपल्याला देता येतील. आता प्रादेशिक पक्षाच्या भूमिका हळूहळू बदलू लागलेल्या आहेत. स्वतंत्र राज्याच्या मागण्याऐवजी त्यांना अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केलेले आहेत. हा प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा टप्पा होय. या टप्प्याची सुरुवात साधारणतः 1990 नंतर झालेली आपल्याला दिसून येते. आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका घेऊन प्रादेशिक पक्ष आता हेतू किंवा भूमिका घेऊ लागलेले आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्ष, तेलुगू देसम. आता ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांच्या विकासाचा एक वेगळा कल आपल्याला दिसून येतो. यातूनच राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या. त्यांनी स्वायत्ततेची मागणी करण्यास सुरुवात केली. ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्यानं आता मुख्य प्रवाहामध्ये येऊ लागलेले आहेत. तर अशा पद्धतीनं हे प्रादेशिक पक्ष जे आहेत ते प्रादेशिक पक्ष आपापल्या भागाचा विकास व्हावा, त्या ठिकाणी आपल्या भागातील जनतेला सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी त्या ठिकाणी कार्यरत असतात. आपण हा पाठ काळजीपूर्वक वाचावा आणि त्या पाठाच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत, उदाहरणार्थ राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात किंवा संकल्पना स्पष्ट करामध्ये प्रादेशिकता, राष्ट्रीय पक्ष
थोडक्यात उत्तरे द्यामध्ये राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. अशा प्रकारचे प्रश्न आपण आपल्या वहीमध्ये सोडवा. पाठ काळजीपूर्वक वाचा. धन्यवाद.